गोकुळ सोबत गोकुल. श्री जय बजरंग दूत संस्थेच्या 2025 ते 2030 या निवडणुकीकरता मी सुरेश रांगोळकर उमेदवार म्हणून उभा आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या पॅनेलचे प्रमुख अमित पाटील साहेब, त्याचप्रमाणे सरदार पिंजरे, बाळ पिंजरे साहेब, त्याचप्रमाणे अर्जुन पिंजरे, आमच्या संस्थेचे चेअरमन, बलभीम सेवा सोसायटीचे चेअरमन विक्रम शिंदे, बरेच आमचे माजी चेअरमन, सदस्य, ह्या सर्वांचंच खरोखर सहकार्य या पॅनेलला झालं. तुम्हाला सांगायचं म्हणजे ही संस्था बिनविरोध होईल असा आमचा प्रयत्न होता. त्या दृष्टिकोनातनं आम्ही बरेच प्रयत्न केले. पहिल्यांदा आम्ही ज्या वेळेला मीटिंग सोसायटीमध्ये बोलवली त्यावेळेला बिनविरोधचाच प्रस्ताव होता, पण तो बिनविरोधचा प्रस्ताव काय ठोकरला गेला आणि त्या पद्धतीनं लोकांना पैशाचं आमिष दाखवून मी तुमचे पैसे घालतो आणि तुम्हाला उभा करतो, तुमचा काय असेल ते खर्च करतो, या पद्धतीची घोषणा विरोधी पार्टीने केली आणि त्या पद्धतीनं त्यांनी पुढं आपलं पॅनेलची परिक्रमा चालू केली. आमच्या पॅनेलमध्ये सर्व भावक्या, संबंधित, सुशिक्षित, त्याच पद्धतीनं तरुण आणि ज्येष्ठ, त्याचप्रमाणे माजी संचालक ज्यांनी काम उत्कृष्ट पद्धतीने केले, अशा पद्धतीचे उमेदवार आमच्यामध्ये आहेत. ह्या पॅनेलचा जर तुम्ही लेखाजोखा बघितला तर खरोखरच गेल्या 8-10 वर्षामध्ये मग ते सरदार पिंजरे असतील, अमित पाटील साहेब असतील, यांनी खरोखर उत्कृष्ट काम या संस्थेचं केलेलं आहे. त्याचं द्योतक म्हणून जर तुम्हाला पाहिजे असेल तर जर जी संस्था 500 लिटरपासून सुरुवात झाली होती ती आज 2700 लिटर दूध पर डे उत्पादन करते, तर त्या संस्थेमध्ये काही भ्रष्टाचार किंवा काही गैर असेल असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तरी काय वाटत नाही. ज्या पद्धतीनं अमित पाटील साहेबांनी मगाशी सांगितलं की जे काय कोणाला विरोधकांना आरोप करायचे असतील, ते आरोपांचं खंडन करायचं असेल किंवा त्यांच्याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी त्या जनरल सभेला त्या वेळेला ते विचारायला हवे होते. आता इलेक्शनच्या समोर बसून, इलेक्शन तोंडासमोर पकडून सभासदांची दिशाभूल करण्यात काही अर्थ नाही. जर त्यांना सभासदांची दिशाभूल करूनच जर मतं घ्यायची असतील तर त्यांनी इतर मार्गात संस्थेची बदनामी करू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. या ठिकाणी ही जी संस्था आहे ती एकदम उत्कृष्ट पद्धतीनं चाललेली आहे. गावामध्ये विरोधकांच्या सुद्धा संस्था आहेत, पण त्या संस्थेपेक्षा सर्वात दूध दर फरक जास्त देणारी संस्था म्हणून ही नावलौकिकास आलेली संस्था आहे. अशा नावलौकिक आलेल्या संस्थेस भ्रष्टाचारासारखा गंभीर आरोप करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते की हे चुकीचं आहे. विरोधकांचं त्यांना काही शंका असतील, काही त्रुटी वाटत असतील तर त्यांनी जरूर जनरल सभेमध्ये त्या मांडाव्यात आणि त्याचा जे काय उत्तर असतील ते चेअरमन आणि संचालक मंडळ हे तुम्हाला देतीलच. याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही. आत्ता ही जी इलेक्शन लढली जात्या ही इलेक्शन सर्वसामान्य माणूस आणि धनाढ्य लोक या पद्धतीनं ही इलेक्शन होऊ घातलेली आहे. सर्व सुज्ञ सभासदांना माझी नम्र विनंती आहे की एक शीट तुम्ही बिनविरोध केलेली आहे, त्या समाजानं ती शीट बिनविरोध दिलेली आहे. त्याच पद्धतीनं ह्या 12च्या 12 शीटा कबशी या चिन्हावरती शिक्का मारून आपण बिनविरोध सारखीच प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं असं मी तुम्हाला विनंती करतो.